श्री दत्तात्रेय महाराज की जय। जो चौयुगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो मातापुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रया तया नमन श्री दत्तात्रया श्री दत्तात्रेय महाराज की जय। या मार्गाशी मूळ अधिकरण असलेले श्री दत्तात्रेय महाराज म्हणजेच आपले या पंथाचे द्वितीय श्रीकृष्ण या श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार दिन या अवतार दिनानिमित्ताने होत असलेली ही धर्मसभा या धर्मसभेसाठी आपणा सर्वांना लाभलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय या सभेचे अध्यक्ष श्री आपला महानुभावाश्रम श्रीरामपूर या आश्रमाचे संचालक परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत श्री दत्तराज बाबाजी पंजाबी तसेच ज्यांच्या शुभास्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झालं असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री पंत बाबाजी तसेच ज्यांच्या हस्ते या ठिकाणी अर्चनविधी संपन्न झाला असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री विलास भाऊजी पंजाबी तसेच ज्यांच्या शुभास्ते या मंडपाचं उद्घाटन झालं असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्येष्ठ आमच्या या परिसरामध्ये असलेले महंत श्री चक्रपाणी बाबाजी तसेच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्यांची कालपासून या कार्यक्रमाला उपस्थिती अशी आदरणीय श्रद्धेय महंत श्री गोविंदराज बाबाजी भोजने आणि जवळच असलेला ज्यांचा संपर्क ज्यांचा सहवास सदैव असतो असे आमच्या आदरणीय श्रद्धेय कवल्यवासी श्री कृष्णराज बाबाजी यांचे सत्शिष्य आणि नवीन महंत आताचे आदरणीय श्रद्धेय महंत श्री कृष्णराज बाबाजी तसे आदरणीय श्रद्धेय श्री विशाल दादाजी अभिजित दादाजी आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जे करतायत असे आदरणीय श्रद्धेय श्री गोवर्धन दादाजी आदरणीय श्रद्धेय श्री अविनाश दादाजी आणि उपस्थित सर्व संत मंडळी तसे तपस्विनी आदरणीय श्रद्धेय श्री जयश्रीताईजी पुष्पाताईजी सुनीताताई आणि उपस्थित सर्व तपस्विनी साधवी वासनिक बंधू भगिनींनो आणि बाळगोपालांनो आज या ठिकाणी आपण हे जे कार्य करत आहोत हे कार्य या श्री दत्तात्रेय महाराजांच्या कृपा प्रसादाने प्रभू श्री चक्रांच्या कृपा प्रसादाने या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्याच्या पाठीमागची एकच एक भूमिका अशी आहे आपल्या या ठिकाणी वार्षिक 2 उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत असतो। एक म्हणजे पदस्पर्श पावन दिन ज्या दिवशी प्रभू श्री चक्रांचं या ठिकाणी आगमन झालं असा तो पदस्पर्श पावन दिन या ठिकाणी आपण संपन्न करत असतो। पण नेमका तो जो टाइम असतो तो जो वेळ असतो तो पावसा पाण्याचा वेळ असल्यामुळे त्यावेळेचं वातावरण वेगळं असल्यामुळे दुसरा एक कार्यक्रम आपल्या या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला बोलवावं सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक देवाला उपहार करावा आणि म्हणून श्री दत्तात्रेय महाराजांचा अवतार दिन या ठिकाणी संपन्न करावा। आपल्याला एक वाटेल स्थान तर प्रभू श्री चक्रांच्या संबंधित आहेत आणि अवतार श्री दत्तात्रेयांचा आपण या ठिकाणी संपन्न करतो परंतु आपल्या महानुभाव पंथ परंपरेमध्ये प्रभू श्री चक्रांची देवस्थान जरी असली तरी त्या मठ मंदिरांना श्री दत्त मंदिर म्हणून संबोधलं जातं आणि या मंदिराचं दैवतही श्री दत्तात्रेय महाराजांचा विशेष आणि म्हणून या ठिकाणी श्री दत्तात्रेय अवतार दिन हा संपन्न करावा अशा प्रकारचा एक मानस आणि म्हणून हा दरवर्षी आम्ही हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत असतो। मार्गशीर्ष महिना हा उत्तम महिना या महिन्यामध्ये काहीतरी दान धर्म करावा वासनिकांना सद्भक्तांना संत दर्शनाचा लाभ व्हावा तीर्थस्थान वंदन त्यांना व्हावं या पाठीमागच्या अशी विविध प्रकारचे उद्देश त्यासोबतच काहीतरी धर्म प्रबोधनही आपल्या कानावरती पडावं अशा प्रकारचा उद्देश ठेवून हा कार्य या ठिकाणी संपन्न करत असतो। श्री दत्तात्रेय महाराजांची विशेषता अशी आहे या अवताराचं एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं महत्व आहे। या श्री दत्तात्रेय महाराजांनी संपूर्ण या जीवजातीच्या कल्याणासाठी सगळ्यांच्या संदर्भामध्ये सगळ्यांना जसं ज्या ज्या गोष्टी अपेक्षित त्या त्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा प्रकारचा मनोधर्म परमेश्वराने
स्वीकारलेला आहे. आणि म्हणून या श्री दत्त मंदिरामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे जे जे काही आले असते, जे ज्यांची इच्छा असेल, मनोकामना असेल, ती श्री दत्तात्रय महाराजांनी प्रभू श्री चक्रधरांनी पूर्ण केलेली आहे. अशा प्रकारचं अत्यंत पवित्र असं पावन असलेलं हे महास्थान श्री क्षेत्र वांजरगाव. या स्थानाची विशेषता, या ठिकाणी प्रसन्नता एक वेगळ्या प्रकारची आहे. बाहेर जर पाहिलं तर माणसाला वेगळ्या प्रकारचं वातावरण वाटतं, पण जेव्हा मंदिरात आपण जातो तेव्हा मंदिरात गेल्यानंतर मंदिरातली प्रसन्नता ही प्रत्येकाला अनुभव घेण्यासारखी आहे. ज्यांनी या मंदिरामध्ये आला असेल त्यांनी त्या ठिकाणी स्थानाच्या समोर वंदन केल्यानंतर जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा त्याला मंदिरातून बाहेर निघावं असं वाटत नाही. आणि म्हणूनच एक अशा प्रकारची मनामध्ये कायम सदैव अशा प्रकारची कल्पना नव्हे, अशा प्रकारची ईश्वरावरती निष्ठा सदैव जागृत होते की ज्या वेळेस परमेश्वराने जिथे ते प्रसन्नरूप मनोधर्माने आपल्या कृपाशक्तीचा निक्षेप केला त्या ठिकाणी त्या स्थानाच्या ठिकाणी प्रसन्नरूप मनोधर्म असल्यामुळे तिथलं प्रसन्नरूप वातावरण तयार होतं. आणि ही महिमा या श्री क्षेत्र वांजरगाव या देवस्थानाची आहे. या स्थानावरती विशेष प्रकारची प्रसन्नता वाटते. प्रत्येकाचं म्हणणं आहे, प्रत्येक जो तो येतो त्याच दृष्टिकोनातून सांगतो. कधी वास्तविक मी या ठिकाणी नसतो, पण इथे जी लोक येतात जेव्हा मला भेटतात, बाबा मंदिरात गेल्यानंतर फार प्रसन्नता वाटते. ही प्रसन्नता ह्या परमेश्वराने आपली कृपाशक्ती या ठिकाणी निक्षेप केली त्याच्यामुळे आहे. अशा प्रकारचं हे मंदिर, या मंदिराचं जर पाहायला गेलं तर अनेक प्रकारच्या अडीअडचणीतून आजचा हा प्रवास इथपर्यंत आलेला आहे. या मंदिराचं खरोखर खऱ्या अर्थाने अनेक संत या ठिकाणी येऊन गेले. अनेकांनी जशा पद्धतीने त्याला सेवा करते तशा प्रकारची सेवा करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण खरोखर खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या मातोश्री आदरणीय तपस्विनी सुमनबाईजी पंजाबी आणि पिताश्री आदरणीय श्रद्धेश्री सारंगदाजी पुजदेकर हे जेव्हा या ठिकाणी आले त्या ठिकाणची फार परिस्थिती जी होती त्यावेळेचा तो जो काळ होता तो फार वेगळ्या प्रकारचा होता. अत्यंत परिश्रमामध्ये, अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये या मंदिराचं त्यांनी त्यावेळेस संगोपन केलं. सगळ्या गोष्टीला संघर्षाला तोंड देत ते इथपर्यंत या गोष्टी घेऊन आले. मंदिराचं जुनं बांधकाम आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. अशा प्रकारची परिस्थिती होती. रस्ताही या ठिकाणी यायला अडचणीचा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. परंतु यामध्ये आदरणीय श्रद्धेय आमच्या मातोश्री यांची श्री गुरुवर्य यांची आठवण मला सातत्याने होते की ही प्रसन्नता त्यांची आहे. त्यांची प्रसन्नता या माऊलीवरती सदैव त्यांनी यांना केव्हाही अशा प्रकारच्या प्रापंचिक जीवनातून आले आहे, माझा संघ घेतला माझ्या नावाचं, आणि म्हणून त्यांनी केव्हा त्यांना अशा दृष्टिकोनातून केव्हा पाहिलंच नाही. सदैव त्यांचा प्रसन्नरूप मनोधर्म त्या आमच्या आईंवरती असायचा. आम्हालाही तेवढा जिव्हाळा त्यांनी दिला आणि ही वास्तू उभी झाली असेल त्यांच्या प्रसन्नतेनं ही वास्तू या ठिकाणी उभी झालेली आहे. आणि म्हणून प्रामुख्याने त्यांची आठवण करणं मला या ठिकाणी अगत्याचं वाटतं. आदरणीय श्रद्धे आमचे कैवल्यवासी श्री गुरुवर्य शहादा येथील बाबाजी, बाबांची प्रसन्नता कायमस्वरूपी इथं राहत. बाबांनी सदैव कायमस्वरूपी या मंदिराच्या संदर्भात विचारपूस करावी. तशाच गुरुमाऊली तपस्विनी आमच्या तपस्विनी शांताबाई जवळे आईंची तर सदैव या मंदिराच्या संदर्भामध्ये कायमस्वरूपी चिंतन, बुवा बाईचं काय चालू आहे, बुवा मंदिरात काय चालू आहे, तिथलं काही असलं तुम्ही पहिले तिथं जात जा, तिथलं सगळं काय असेल तिथलं सगळं पाहावं असं आमच्या गुरांचं सदैव सांगणं राहायचं. अशा प्रकारे या मंदिराच्या संदर्भामध्ये या संतांची जी शुभचिंतन यांची जी प्रसन्नता होती त्या प्रसन्नतेतूनच आज हे सगळं काही उभं झालेलं आहे. जर आईने या ठिकाणी जर व्यवस्थित प्रकारचं लक्षपूर्वक जर या मंदिराचं संगोपन नसतं केलं तर आज आम्ही या गोष्टी काहीच करू शकलो नसतो. आज जे दिसतंय, आज जे काही होऊ राहिलं या सगळ्यासाठी खरोखर खऱ्या अर्थाने आईची मेहनत आहे. आईची खरोखर खऱ्या अर्थाने आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो की अशा मातेच्या उदरी आम्ही जन्म घेतला की जिनी एक नव्हे दोन अशा प्रकारच्या देवस्थानाचं संगोपन केलेलं आहे. जवळ असलेलं चांदेगाव, या चांदेगावाचा सुद्धा जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या सेवेचा सिंहाचा वाटा आहे. तिथे सुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या संघर्षाला तोंड देऊन ते मंदिर आज तशा प्रकारचा तेवत ठेवलं. आज सेवा होत आहे ती गोष्ट वेगळी, पण त्यावेळेचा जो काळ होता तो फार संघर्षाचा होता. आणि त्यावेळेस दादांना सपोर्ट करण्यासाठी जर ताई नसत्या, आपल्या आई नसत्या तर त्या गोष्टी होऊ शकल्या नसत्या. म्हणून त्यांनी त्याही मंदिराचं तशाच प्रकारचं संगोपन करून तेही मंदिर आज व्यवस्थित प्रकारचं आपल्या पंथीय लोकांसाठी दर्शनासाठी सदैव ती सुद्धा मोकळं आहे. अशा अनेक प्रकारच्या दादांच्या ज्यात त्यांनी शिवराव वगैरे आदी सर्व मंदिरांचं बरंचसं काही त्यांच्या पद्धतीने त्यांना जे जे शक्य होईल त्यांनी देवस्थानाची सेवा करायचा प्रयत्न केला. पण प्रामुख्याने या ठिकाणी आईचा विशेष सहभाग. आमचे दादा कायम सांगायचे की हे स्थान जे आहे हे खरं जर पाहायला गेलं तर बाबा हे तुमच्या आईमुळे आहे. आणि म्हणून या मंदिराचं संपूर्ण जे काही संगोपनाचं जे विशेषता आहे ही सगळी आईकडे जाते. हे सगळे पंथीय लोकांना सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारचा तो काळ आणि आजचा काळ बराचसा बदललेला आहे.
यामध्ये आमच्या गावाची खरंच प्रामुख्याने विशेषता आहे. गावातली मंडळी फार चांगले, फार सज्जन लोक आहे. या लोकांचा सदैव आम्हाला सपोर्ट असतो. कोणत्याही गोष्टी यांना सांगितल्या तेव्हा त्यांनी त्या गोष्टी कराव्या. ज्या ज्या वेळेस त्यांना काही अशा गोष्टीच्या अडचणी आल्यानंतर त्यांना सांगितलं असेल त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले. म्हणून गावाची विशेषता आहे. कारण गावच हे पवित्र आहे, ज्याच्यामध्ये प्रभू श्री जगाचे पद स्पर्शाने पुवित ठरलं हे महास्थान आहे. ते गाव आहे तेवढंच पुण्य पावन आहे. अशा प्रकारच्या या गावाच्या ठिकाणी हे मंदिर आणि त्या मंदिराच्या सहयोगातून होत असलेला हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमासाठी आपली सर्वांची उपस्थिती, ह्या थोर आचार्यांची उपस्थिती या ठिकाणी होत असते. आणि म्हणून हे गाव तेवढंच धन्यवादाला पात्र आहे. जरी तर स्थान नसतं तुम्ही आम्ही कशाला आलो असतो या ठिकाणी. म्हणून स्थान आहे आणि या स्थानाची ख्याती, या गावाची ख्याती पूर्ण भारतामध्ये, जगामध्ये आहे. का की देवस्थानामुळे, या गावाला देवस्थानामुळे पंथीय लोकांमध्ये ओळखल्या जातं. अशा प्रकारचा आजचा हा दिवस, याच अवतार दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना एकदा तरी वर्षातून आमंत्रित करावं आणि आपल्या सर्वांच्या भेटीगाठीचा योग व्हावा. आपल्याला स्थान दर्शन व्हावं. संतांचे दोन शब्द आपल्या कानावरती पडावे. त्या परमेश्वराच्या ब्रह्मविद्येच्या शास्त्राचं चिंतन, त्या चिंतनातून आपल्याला काहीतरी बोध प्राप्त व्हावा, हाच या पाठीमागचा एक उद्देश आहे. दरवर्षी आपण नवीन नवीन संतांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो. आजची विशेषता आहे, आज आपण जर विचार करत असाल की हे जे आज स्टेजवरती बाबा लोक बसलेले आहेत यांच्याकडे फार मोठ्या जबाबदारी आहेत. तुम्ही विचार करत असाल की आपण अध्यक्ष केलेले मोठे बाबा दुसरे आहेत, परंतु आज ज्यांना आपण अध्यक्ष केले, आज 100-125 मंडळीचं आज बाबा संचलन करतायत, त्या आश्रमाचं संगोपन करतायत. असे आदरणीय श्रद्धेय महंत श्री दत्तराज बाबाजी, तसेच आदरणीय महंत श्री पंथ बाबाजी, नवीन तरुण तडफदार, परंतु पंथाची सेवा अत्यंत व्यवस्थित नम्र भावातून या गोष्टी हे लोक या ठिकाणी साकारत आहेत. अशा प्रकारे म्हणून त्यांचा या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने खरोखर खऱ्या अर्थाने कौतुकास्पद हा विषय म्हणून त्यांचा गौरव केला पाहिजे, टाळ्या वाजवून. श्री दत्तात्रेय महाराज की जय. अशा प्रकारचे प्रास्ताविक स्वरूपामध्ये, वास्तविक जे आहे ते प्रास्ताविक म्हणावं. आता बोलायला भरपूर असतो, पण बोलायचं मी जर बोलत बसतो मग ज्यांचं आपल्याला ऐकायचं आहे का नाही, आणि यांचं ऐकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी, हा कार्यक्रम आमचे दत्तराज नाव माझे आयोजक म्हणून, पण खरोखर खऱ्या अर्थाने सगळी मेहनत, सगळा परिश्रम त्यांचा आहे. त्यांच्या याच्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सर्व त्या कार्यक्रमाला साथ देतात, आपले सगळ्यांची साथ आहे म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो. अशाच प्रकारची साथ सदैव मिळावी आणि या कार्यक्रमाला अजून चांगल्या प्रकारचं स्वरूप प्राप्त व्हावं अशी श्री दत्तात्रेयांच्या श्रीचरणी प्रार्थना करतो. आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो. माझे प्रास्ताविक करून दोन विचार या ठिकाणी शब्द संपवतो. श्री दत्तात्रेय महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. धन्यवाद बाबाजी. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपल्याला बाबाजींनी सांगितलेलं आहे की आमच्या पूर्वजांनी आजपर्यंत या स्थानांचं संगोपन कोण्या पद्धतीने, कोण्या कष्टातून ते स्थान वाचवले, त्या स्थानाचं संगोपन केलं. आज आपण सहज गाड्या घेऊन ते सर्व स्थान वंदन करत असतो, पण ते स्थान रक्षण करण्यासाठी पूर्वजांनी जे काही कष्ट केलेले आहेत, जे काही परिश्रम घेतलेला आहे, ते खरंच स्तुत्य आहे. धन्यवाद बाबाजी. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रथम पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय श्रद्धेय पूजनीय तरुण वक्ते असलेले, ज्यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवचन चालू असतात, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पूजनीय विद्वत रत्न पूजनीय श्री अविनाश दादाजी धाराशिवकर गोगरगाव यांनी आपल्या विचारांना सुरुवात करावी अशी मी दादांना विनंती करतो. धन्यवाद. प्रणाम. वंशी विभूषित कराणवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलादरोष्ट पूर्णेंद सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वहं न जाने कृष्णत्वदीय पद पंकज पंजराते
अद्येव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जयशलाकयन् चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे सर्वज्ञ श्री स्वामी की जय. माझ्यापर्यंतच आवाज आला नाही, त्या देवापर्यंत आवाज कधी जाईल? भगवंत जर जागृत ठेवायचा असेल ना, भगवंताची जर कृपादृष्टी आपल्याला ठेवायची असेल तर हृदयाला अगोदर काटा टाचावा लागतो. हृदयामध्ये जर भगवंताची वस्ती नसेल तर भगवंत आपल्याकडे लक्ष देईल का? जोपर्यंत मुलगा रडत नाही तोपर्यंत आई पण त्याच्याकडे लक्ष देत नाही, म्हणते जाऊ द्या, खेळते, खेळू द्या, तिकडे कुठं जाईल. मग हृदयामध्ये जर भगवंत जर पाहिजे असेल तर अगोदर भगवंताचं नाव हृदया मुखामध्ये पाहिजे. माझ्यापर्यंत आवाज आला नाही, हे बाबा लोक काय म्हणतील? म्हणून सर्वांनी एकदा एक मुखाने जगद्गुरु असलेले श्री दत्तात्रय प्रभूंच्या नावाचा जयघोष करायचा. श्री दत्तात्रय महाराज की जय. नक्कीच जगद्गुरु असलेले श्री दत्तात्रय प्रभू बाबा कोल्हापूरहून पंचाळेश्वरच्या दिशेने प्रस्थान करीत असताना मध्ये वांजरगाव लागते. तुमची भक्ती पाहून, तुमचा तो आवाज पाहून नक्कीच कृपादृष्टी ठेवतील. खऱ्या अर्थानं श्री दत्तात्रय प्रभू अवतार दिन, पंचकृष्ण महापूजा अशा विविध रंगांनी संपन्न होत असलेली ही धर्मसभा. आजच्या या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय महानुभाव आश्रमाचे संचालक स्मितभाषी असलेले माझे परमस्नेही सन्मित्र आदरणीय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी धर्मध्वजाचं अनावरण संपन्न झालं. सत्य सनातन 800 वर्षापासून शुभ्रचंक्रास्कित हा धर्मध्वज ज्याने आपल्याला खुला करून दिला असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय अगदी स्मितभाषी ते सुद्धा असलेले आचार्य श्री पंत बाबाजी, ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी हे ज्ञानसभेचं उद्घाटन झालं. या सभामंडपाचं उद्घाटन झालं असं आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री चक्रपाणी बाबाजी मानेकर, आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्ञानपीठावरती विराजमान असलेले माझे स्नेही सन्मित्र प्रीत सिंधू असलेले कृष्णराज बाबाजी, आदरणीय श्रद्धेय पूजनीय माझे ज्येष्ठ गुरुबंधू विद्वतरत्न महंत श्री गोविंदराज बाबाजी भोजने, उपस्थित ज्ञानपीठावरती असलेले दोन्ही दादाजी, ज्यांच्या मार्गदर्शनामधून, ज्यांच्या नेतृत्वामधून आम्हाला घडवण्याची ज्यांची योगदान आहे असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय गुरुतुल्य असलेले आचार्य श्री वासनीकर बाबाजी, ज्या आईने आम्हाला धर्म शिकवला, अगदी आईचं हृदय ज्याच्याकडे पाहावं आणि आई म्हणून ज्यांना संबोधावं अशा मातोश्री आमच्या आई, माझे परमस्नेही सन्मित्र ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे असे माझे स्नेही आमचे विद्या गुरुबंधू. बराचसा कालखंड आम्ही आंबेवडगावला आचार्य श्री मोठे बाबांच्या सानिध्यामध्ये व्यतीत केला असे श्री दत्तराज दादाजी आणि उपस्थित असलेले संपूर्ण आपण ईश्वराचे अच्युत गोत्रीय. जगद्गुरु असलेले श्री दत्तात्रय प्रभू बाबा, जगामध्ये एकच असा अवतार आहे, अनेक अवतार होऊन गेले पण एकच वेळ असा अवतार झाला आहे की जो चिरायू आहे, आणि एक असा अवतार आहे की ज्याच्या दर्शनाने पापही नसतं, दुःखही नसतं, आणि दुःख, पाप आणि ताप या तिन्ही गोष्टी नसल्या जातात. आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक ठिकाणी स्थानावरती जातो, पंचकृष्णाचं आपण पूजन करतो, परंतु एकमेव असा अवतार आहे की श्री दत्तात्रय प्रभू अवतार की ज्याचं दर्शन झाल्याबरोबर दुःखही नसते, पापही नसते आणि तापही नसते. परंतु कोणाचे दुःख नसण्यासाठी, पाप नसण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. आपण जर बाजारामध्ये गेलो, मार्केटमध्ये गेलो तर अगोदर आपल्याला पैसे द्यावा लागतात, तेव्हा आपल्याला तो माणूस आपल्याला सामान देतो.
मग आपलं दुःखही नासायचंय, पापही नासायचंय आणि तापही नासायचंय. डॉक्टरकडे गेले, आपण डॉक्टरांना सांगितलं मला अमुक आजार झाला, हा आजार झालाय, गुण आला तर ठीक आहे, नाही गुण आला की लगेच डॉक्टर बदलतो. तुमचा ताप नासला जाईल का? मग आपल्याला पापही नासायचंय, तापही नासायचंय आणि दुःखही नासायचं असेल तर भगवंताची भक्ती जागृत करावी. जोपर्यंत तुम्ही भगवंताची भक्ती जागृत करत नाही तोपर्यंत तुमचं दुःख, पाप आणि ताप नसलं जात नाही. म्हणून कविवर्य असलेले कवीश्वर व्यासांनी एक श्लोक सांगितलाय, आत्मलोहाच्या दर्पणी करावी ईश्वर ध्यानाची रजनी, मग गर्भी वेधेल निर्वाणी ब्रह्मरसे. की भगवंत जर तुम्हाला हृदयामध्ये साठवायचं असेल, भगवंत जर जवळ करायचं असेल तर स्वतःच्या जीवनाला आरसा करावा लागतो. आरसा. कारण एकमेव जगामध्ये अशी व्यक्ती असे आहे ती कधीच खोटं बोलत नाही, बाकी सगळे गोष्टी खोटं बोलतात. तुम्ही एखाद्याला फोन करा, फोन केल्याबरोबर तो काय सांगेल, मी अमुक अमुक निघालो, श्रीरामपूरहून निघालो, वांजरगावला येतोय. तो असतो श्रीरामपूरला पण सांगेल मी वांजरगावच्या जवळ आलेलो. एखाद्याचा तुम्ही कार्यक्रमाला जा, हो आताच येऊन गेलो, ती काय जवळच आलेलो आहे. माणसं आहेत आपण, खोटं बोलू शकतो. आणि राजकीय लोक तर सोडूनच द्या, त्यांच्यासारखे सत्यवाणी कोणाचीच नसेल. मग खोटं बोलणं, पण एक असा व्यक्ती आहे की अशी वस्तू आहे की ती कधीच खोटं बोलत नाही, ती म्हणजे आरसा. कारण जोपर्यंत तुम्ही आरसा समोर जर उभा राहिले, आरसाकडे पाहिलं तर आरसा सांगतो की हा तुमच्या कानातला शृंगार चुकीचा आहे, तुमची बिंदिया, तुमची कपाळावरची टिकली बाजूला सरकलेली आहे, तुमचा हा अलंकार चुकीचा आहे. तो आरसा कधीच खोटं बोलत नाही. त्याचं काय कारण आहे? मग तर तुम्हाला भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, भगवंतापर्यंत जायचं असेल तर दोन गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात. पहिली गोष्ट आहे अहंकार, आणि दुसरी गोष्ट एक धरण करावं लागते, ती म्हणजे नम्रता. अहंकाराने माणूस विगताकडे चालला जातो आणि नम्रतेने माणूस विदुराकडे चालला जातो. कारण जर नम्रता वाढवली तर विदुर बनल्या जातो. ज्या विदुराकडे भगवंत स्वतः गेलेले आहेत जेवणासाठी, भोजनासाठी, आरोग्यासाठी. त्या भगवंताला 2 हात नाही 4 हात धारण करावे लागले त्या कण्या खाण्यासाठी. हे कशामुळे प्राप्त झाले? नम्रतेमुळं. आणि अहंकारामुळे काय होतं? म्हणून अनेक असे उदाहरण आहेत की अहंकार माणसाला विघाताकडे घेऊन जात असतो. पण अहंकारामुळे भीमाच्या ठिकाणी अहंकार होता की माझ्यासारखा ताकदवान कुठे कोणीच नाही. साधी हनुमानाची शेपटी त्याला उचलता आली नाही. आली का उचलता? मग अहंकार हा कसा असावा? गर्व आणि अहंकार याच्यामध्ये फरक आहे. गर्व हा पैशाचा असतो, अहंकार हा सामर्थ्याचा असतो, बलाचा असतो. गर्वामध्ये माणूस काही दिवस गर्व असतो, काही दिवस निघून जातो. पैसा संपला त्याचा गर्व संपला. आमदार असतो, पद संपलं त्याला कोणी विचारत नाही. एखादा सरपंच असतो, सरपंच जो पण पदावर आहे तोपर्यंत ठीक आहे, पद संपलं कोणी विचारत नाही. परंतु सामर्थ्याचा जो अहंकार आहे तो अहंकार विघाताकडे घेऊन जात असतो. कोणाला पैशाचा अहंकार असतो, कोणाला विद्वत्तेचा अहंकार असतो. परीक्षिती राजा होता, त्या परीक्षिती राजाला बलाचा अहंकार होता की माझ्यासारखा ताकदवान, माझ्यासारखा दानी, माझ्यासारखा शूरवीर असा कोणीच नाही. उचलला साप आणि पटकन टाकला ऋषीच्या गळ्यामध्ये. 7 दिवसामध्ये त्याचा विघात झाला. अहंकार हा माणसाला विघाताकडे घेऊन जातो. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंची एक लीळा आहे की अहंकार हा कसा असतो. जगद्गुरु असलेले श्री दत्तात्रय प्रभू बाबा सह्याद्री पर्वतावरती गेलेले आहेत, विराजमान आहेत. आणि देवल्य नावाचा एक ऋषी आहे, जो ऋषी आपल्या तपाच्या बलावरती, सामर्थ्याच्या बलावरती रोज तपश्चर्या करायचा. तपाचं तेज असते. पहा, तुम्ही कोणतीही गोष्ट परिश्रम करा. तुम्ही शेतकरी असाल तर शेती व्यवस्थित करा. आमच्या श्री चक्रधर भगवंतांनी खूप सुंदर दृष्टांत सांगितलं की शेती कशी करावी. जर तुम्ही शेती जर पाऊस पडला आणि पाऊस पडल्याबरोबर जर तुम्ही पेरायला सुरुवात केली आणि काढायलाच गेले, त्याला पीक येईल का? येईल का पीक? आणि जर तुम्ही पाऊस पडला त्याच्यातले काय गवत बाजूला काढलं, व्यवस्थित प्रकारे जर आपण त्याचं कुंपण केलं, व्यवस्थित प्रकारे बीजारोपण केलं, त्याला फवारे वगैरे मारत राहिलं तर पीक व्यवस्थित येते.
मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी कसं जीवन जगावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. मग अहंकार हा माणसाला विघाताकडे घेऊन जात असतो. कोणाच्या ठिकाणी तपाचा अहंकार, त्या दैवल्य ऋषीकडे तपाचा अहंकार होता. तो रोज सकाळी जायचा, तप साधनेसाठी जायचा आणि तप साधनेसाठी गेल्यानंतर गंगेच्या काठावरती बसायचा, तप साधना करायचा. प्रत्येक गोष्टीची तपश्चर्या असते. तुमची वाणी सुंदर असू द्या, मधुर असू द्या, लोक तुमच्याकडे वेधल्या जातात. ते एक वाणीचं सामर्थ्य. आमच्या तिकडे एक देऊळगाव म्हणून एक गाव आहे. मुलाचे आणि वडिलाचे भांडणं झाले आणि भांडणं झाल्यानंतर त्या वडिलांनी सांगितलं, जा तू माझ्याशी बोलूच नको. आणि खरोखर मुलगा 1 दिवस नाही बोलला, 2 दिवस नाही बोलला, 3 दिवस नाही बोलला. जवळजवळ 12 वर्ष तो कोणाशीच बोलला नाही. आणि 12व्या वर्षी ज्यावेळेस तो बोलला प्रथम, तर संपूर्ण गावाने त्याची मिरवणूक काढली. हे तपाचं बल आहे. जोपर्यंत तुम्ही तप साधनेमध्ये असाल तोपर्यंत तुमच्या ठिकाणी सामर्थ्य बांधल्या जाते. ते वाणीचं सामर्थ्य बांधल्या जाते. त्या दैवल्य ऋषीने सुद्धा तेच केलं की रोज सकाळी जायचं, पवित्र गंगेचं स्नान करायचं आणि स्नान केल्यानंतर आपण एका ठिकाणी ध्यानस्थ व्हायचं, भगवंताची आराधना करायची, स्मरण करायचं, चिंतन करायचं, भगवंत आपल्याला हृदयामध्ये प्राप्त करायचा. अशी त्याची दैनंदिनीची जी चर्या आहे ती सुरू होती. तुम्ही सुद्धा जर भगवंताकडे गेले आणि भगवंताकडे जर मागितलं की भगवंताच्या हृदया स्थानावरती आपण नतमस्तक झालो, तर भगवंत नक्की आपल्याला फळ देतो. कारण तुमच्या त्या श्रद्धेचं फळ आहे, तपाचं फळ आहे. आणि जर तुम्ही घरातूनच सांगितलं की देवा, फोन केला इथं, बाबा माझा विडा ठेवा आणि 10 रुपये 50 रुपये ऑनलाईन पाठवले, तर तप साधना होईल का? जर तुम्ही आजच समजा या ठिकाणी 200 लोक आपण एकत्रित जमलेलो आहोत आणि तिथूनच जर समजा तुम्ही घरामधून जर भगवंत म्हटलं की बाबाचा कार्यक्रम लाईव्ह बघू आपण, भगवंत देईल का तुमच्याकडे लक्ष? मग तप साधना जोपर्यंत तुम्ही बांधत नाही तोपर्यंत भगवंतही तुमच्याकडे येत नाही. आणि दैवल्य ऋषीने सुद्धा तेच केलं की तपाची साधना, त्या तपाच्या साधनेवरती इतका मोठा झाला, इतका मोठा झाला आणि मग नंतर हळूहळू त्याचं रूपांतर अहंकारामध्ये बदलत गेलं. मी तुम्हाला सांगत होतो की नम्रता आणि अहंकार, नम्रता हे विदुराकडे घेऊन जात असते आणि अहंकार हा विघाताकडे घेऊन जात असतो. दैवल्य ऋषींना हळूहळू अहंकाराकडे प्रस्थान सुरू केलं की माझ्यासारखा तपवान कोणीच नाही, माझ्यासारखा सामर्थ्यवान दुसरा कोणीच नाही. अगोदर तपात साधनेचं रूपांतर आता अहंकारामध्ये सुरू झालं. रोज सकाळी जायचा, पवित्र गंगेचं स्नान करायचं, स्नान केल्यानंतर मुठभर वाळू आणायची आणि त्या लिंगावरती, त्या पिंडीवरती टाकायची आणि तापाच्या बलावरती ती पिंड जवळजवळ दररोज 3.5 फूट वाढायची. कारण इतकं प्रबळ सामर्थ्य बांधलं होतं दैवल्य ऋषीकडे की त्या तपामुळं रोज दैनंदिनी सकाळी जाणे, तपसाधना करणे, पवित्र स्नान करणे, मुठभर वाळू आणि त्या पिंडीवरती टाकणे, असं करता 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 ते पिंड वाढत वाढत आकाशापर्यंत पोहोचले. आणि मग अहंकारामुळं अभिमान जागृत झाला, अभिमानामुळं अपेक्षा जागृत झाली आणि मग विचार करायला लागले की ही पिंड गगनापर्यंत, स्वर्गापर्यंत जायला लागली. मग स्वर्गीचं सुख आपण प्राप्त करू, इहलोकामध्ये असून परलोकाचं सुख कसं प्राप्त होईल? होईल का सुख प्राप्त? रावणाच्या ठिकाणी पण अहंकार होता. रावणासारखा शूर, वीर, दानी आणि ज्ञानी पुरुष कोणी नव्हता. उगाच त्याला काही लोकांनी बदनाम केलं, पण रावणासारखा ज्ञानी नव्हता कोणी. मग त्या अहंकारामुळे, ती तप साधनामुळे ती पिंड वाढत 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 गगनाला पोहोचली. इहलोकामधून परलोकाचं सुख प्राप्त करण्यासाठी निघालेला दैवल्य ऋषी आता ते देवता सूत्र आहे, देवतेचं स्थान आहे. आपल्याला कसं प्राप्त होईल? एखादा आमदार आहे, लोकप्रतिनिधीतून आपण त्याला निवडून दिलं आणि त्याचं पद जर सरपंचाने घ्यायचं म्हटलं तर जमेल का? त्याच्यासाठी उभा राहावं लागते, त्याच्यासाठी मग भगवंताचं किंवा देवतेचं सुख सुद्धा प्राप्त करण्यासाठी देवतेची साधना करावं लागते, देवतेचा बहिर्या धर्म आचरण करावा लागतो, त्यावेळेस आपल्याला ते सुख प्राप्त होतं. आणि म्हणून सर्वत्र देवता, प्रत्येक देवता आता एकत्र झाल्या आणि हे पिंड, या पिंडेची तीव्रता 12 कोस पर्यंत
जवळून जरी कोणी एखादा माणूस गेला तरी 0 मिनिटामध्ये 1 सेकंदामध्ये त्याची राख व्हायची. आणि मग संपूर्ण देवता ह्या भगवंताला शरण आल्या आणि भगवंताला सांगितलं की याचं जर रक्षण आहे, या पिंडीला जर खाली घ्यायचं असेल, ह्या दैवल्य ऋषीला जर आपल्याला अहंकार घालवायचा असेल तर आपल्याला अहंकाराचा जर नाश करायचा असेल तर श्री दत्तात्रय प्रभूंना शरण जावं लागेल. आणि म्हणून सर्वत्र देवता श्री दत्तात्रय प्रभूंना शरण आल्या. श्री दत्तात्रय प्रभू बाबा माहूरच्या दिशेने प्रस्थान करत असताना त्या देवदेवेश्वरीच्या संस्थानाच्या जवळ गेले आणि सहजरित्या ती पिंड श्रीचरणाने स्पर्श केली आणि अशी खाली खाली दाबत आणली. फक्त आऊट हात म्हणजे 3.5 फूट हात ती पिंड राहिली. आणि मग दैवल्य ऋषीचा जो अहंकार होता की दैवल्य ऋषींनी ते पाहिलं की माझा तप साधना इतकी प्रबळ आहे की गगनापर्यंत गेलेली पिंड 1 सेकंदामध्ये जमिनी म्हणजे भूतळ कोणी आणली असेल म्हणजे नक्कीच ते सामर्थ्यवान असतील. आणि मग तो दैवल्य ऋषी भगवंताला शरण आला आणि भगवंताला शरण आल्यानंतर भगवंताने 3.5 फूट ती पिंड त्याची आठवण म्हणून तशीच ठेवली. त्या ठिकाणी भगवंताने श्री दत्तात्रय प्रभू बाबांनी दैवल्य ऋषीचा जो अहंकार आहे तो अहंकार त्या ठिकाणी नासला. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंची जर भक्ती करायची असेल, जगद्गुरु असलेले श्री दत्तात्रय प्रभूंना जर आपल्याला शरण जायचं असेल तर आपल्याला अहंकाराचा त्याग करून नम्रतेकडे प्रस्थान करावं लागेल. कारण श्री दत्तात्रय प्रभूंनी सुद्धा 24 गुरु केलेले होते की 24 गुरु म्हणजे प्रत्येक माणसामध्ये असलेला एक गुण श्री दत्तात्रय प्रभूंनी परिधारण केलेला होता. त्यातील एक गुरु म्हणजे मासा गुरु, की जोपर्यंत तुम्ही भगवंताला शरण जाण्यासाठी तुमच्या ठिकाणी नम्रता हवी. ते कशा पद्धतीने नम्रता हवी की अहंकार रूपी नम्रता असावी का, भक्तिमय नम्रता आपल्याला असावी, निस्वार्थ आपल्याला नम्रता असावी. म्हणून मासा असा एक प्राणी आहे. मग मासा एक आई आपल्या बाळकाला, मासा आपल्या आईला प्रश्न करतो की आई, की आपलं जीवन हे पाण्यामध्येच का आहे, की आपण पाण्यामध्येच राहतो, पाण्यामध्येच झोपतो, पाण्यामध्ये सर्व आहे, मग आपलं जीवन हे पाण्यामध्येच का आहे. हे जगावरती पसरलेले लोक पाहणार, कुणी जमिनीवर चालतं, कोणी गाडी घेतोय, कोणी विमानामध्ये बसतं, असं आपलं जीवन का नाही. किंवा बाकीचे जे पशु पक्षी आहेत, कोणी स्वैरपणाने जंगलामध्ये फिरतात, मग आपलं जीवन हे पाण्यामध्येच का आहे. पाण्यामध्येच आपण खातो, पाण्यामध्ये झोपतो, पाण्यामध्ये सर्व आपल्या गोष्टी आहेत. तेव्हा ती आई त्या बाळकाला, त्या मासाला प्रश्न उत्तर देते की बाळा, आपलं जे जीवन आहे ते निस्वार्थ जीवन आहे. आपण एकदा पुढे गेलो की मागं कधी वळून पाहत नाही. आणि भूमीवरती असणारे माणसं हे स्वार्थी आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंनी निस्वार्थ हा गुण त्या मासाकडून स्वीकार केला. जोपर्यंत तुम्ही निस्वार्थपणाने जीवन जगत नाही तोपर्यंत भगवंतही आपल्याला जवळ करणार नाहीत आणि भगवंतही आपल्याला जीवनामध्ये उतरणार नाहीत. भगवंताची कृपादृष्टीही आपल्याकडे राहणार नाही. खरोखर बोलण्यासाठी खूप आहे, दादांनी सांगितलं, पुढेही अजून वक्ते आहेत. जाता जाता मी एवढंच सांगेन की जोपर्यंत तुम्ही हृदयामध्ये भगवंताच्या नावाचा जप करत नाही, अहंकाराचा त्याग करत नाही आणि भक्ती नावाचं तीर्थ आपण हृदयामध्ये जोपर्यंत उतरवत नाही तोपर्यंत भगवंतही आपल्या जवळ येणार नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या स्पर्शाने पवित्र झालेले हे वांजरगाव पवित्र असलेले क्षेत्र, या ठिकाणी माझे सन्मित्र आदरणीय श्री दत्तराज दादाजी यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या लांबलेल्या विचारांना या ठिकाणी पूर्णविराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी